तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये आता एनडीआरएफचं पथक दाखल झालंय। पैठण शहरामध्ये कालपासूनच पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यानंतर आता बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथक दाखल झालेलं आहे। पैठणमध्ये सध्या विदारक अवस्था पाहायला मिळते आणि एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। नाथसागरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। जवळपास 2 लाख क्युसेक वेगाने सध्या विसर्ग सुरू आहे आणि त्याचाच फटका पैठण तालुक्यातील अनेक गावांना आणि पैठण शहराला देखील बसलेला आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालंय। तिकडे पैठणच्या नायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आलेत। जनावरं, शेळी, मेंढी आणि गाडी बैल रस्त्यावर घेऊन येण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। जायकवाडी धरणामधून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यावरच संसार मांडावा लागला। या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय। अनेक कुटुंब बेघर झाली आहेत। अनेकांनी रात्री जागून काढल्यात आणि आपला संसार अशा प्रकारे रस्त्यावर मांडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। तर पैठणच्या गोदावरीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान पैठण शहागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झालाय। त्याचं कारण म्हणजे आपेगाव जवळ असलेल्या थोटे नदीला पूर आलाय। तसंच आजूबाजूच्या 3 ते 4 गावांचा संपर्क तुटलेला आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। थोटे नदीला पूर आल्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान याच संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। जायकवाडी धरणातून अजूनही 2 लाख क्युसेसचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अनेक मार्ग बदलले आहे। अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे। आता शहागड आणि पैठण मार्गाचा देखील संपर्क तुटलेला आहे। मी सध्या आपेगाव जवळ उभा आहे आणि या ठिकाणी हा जो पूल आहे, हा पूल, या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पैठण आणि शहागड हा दोन्ही मार्ग तुटलेला आहे। या परिसरातील 4 गावांचा देखील पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। या नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे कालपासून या ठिकाणी या नदीवरून कोणताही प्रवास करता येत नाहीये। काही लोक आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती आहे इथं सध्या आणि हे कोणत्या कोणत्या गावाला इथून सगळा रस्ता जातो? हा खाली शहागड, व्यामांडवा, नवगाव, तुळजापूर, आवडे उंचेगाव, आणखी पिंपळगाव, गेवराईपर्यंत हा रस्ता आहे। आता सगळ्या गावांचा संपर्क तुटला आहे आणि मायगावचाही संपर्क तुटून गेलेला आहे। काय परिस्थिती होती काल परिस्थिती अशी 80 लेकरू पारखा जसं म्हणते तशी परिस्थिती होती। ही सगळी परिस्थिती आहे, नागरिक सांगतात। आणि हे आपेगाव जवळचं हे सगळं पूल आहे। आपण बघतो की पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे। आता लोक या पाण्यातून गाड्या देखील धुताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि आता शहागड पैठण मार्गाचा देखील संपर्क तुटलाय। परिसरातील 3 ते 4 गावांचा देखील संपर्क पूर्णपणे तुटल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह मोहसिन शेख, पैठण, छत्रपती संभाजीनगर।